सन्माननीय सदस्य विक्रम काळे, लक्षवेधी क्रमांक 7. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, शासन आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक नवीन महत्त्वाची पावलं उचलत आहे सभापती महोदय. परंतु कॅन्सर सारखा जो भयानक रोग आहे, एखाद्या व्यक्तीला कॅन्सरचं निदान झालं, कॅन्सर झाला म्हणलं की संपूर्ण कुटुंब सभापती महोदय त्या काळजीमध्ये असतं आणि एका भयावह परिस्थितीतून त्या कुटुंबाला जावं लागतं सभापती महोदय. आणि म्हणून त्या माध्यमातून एकतर तो पहिल्या स्टेजमध्ये प्रश्न घ्या चला. हो, प्रश्नावरच येतोय सभापती महोदय. कॅन्सर सारखा अतिशय महत्त्वाचा विषय सभापती महोदय, बरोबर आहे, पण आणि म्हणून निदान पहिल्या स्टेजला झालं तर आपण सभापती महोदय तो दुरुस्त करू शकतो किंवा त्या रुग्णाचं जे काही आयुष्यमान आहे ते वाढण्यामध्ये सुद्धा सभापती महोदय औषधाच्या माध्यमातून मदत होते. परंतु याचं निदान होणं आणि त्यावरचं उपचार होणं सभापती महोदय हे इतकं महागडं झालेलं आहे, हे आपण सर्वजण पाहतोय. आणि मग खऱ्या अर्थानं शासनाने याच्यामध्ये अधिक पावलं उचलण्याची गरज आहे. मंत्री महोदय, आपण या ठिकाणी सविस्तर लेखी उत्तर आम्हाला दिलेलं आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यभरामध्ये कॅन्सर म्हटलं की टाटा एवढे एकाच संस्थेचं नाव समोर त्या ठिकाणी येत आहे. परंतु नुसतं टाटा हे सर्व करू शकणार नाही, त्यांना सुद्धा मर्यादा आहेत. आणि म्हणून तिथं एखाद्या पेशंटला ऑपरेशन करायचं असेल सभापती महोदय, शस्त्रक्रिया करायची असेल तर तिथं खूप मोठी वेटिंग आहे. आणि मग आम्हाला याला फोन करा त्याला फोन करा ही पळापळ, आणि सगळ्यालाच हे शक्य होत नाही मंत्री महोदय. त्याच्यामुळं हे योग्य उपचार योग्य वेळी झाले तर तो पेशंट वाचू शकतो, तो व्यक्ती वाचू शकतो. यासाठी सरकारचं लक्ष वेधून त्याच्यामध्ये ठोस उपाययोजना व्हावी म्हणून सभापती महोदय लक्षवेधी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून मांडलेले आहे सभापती महोदय. म्हणून या माध्यमातून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारतंय की आज किमान जे आपली महसूल विभाग आहेत राज्यातले त्या ठिकाणी तरी किमान शासनाच्या वतीनं ही कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी भविष्यामध्ये तातडीनं करण्यासाठी आपल्या सरकारच्या वतीनं उपाययोजना केली जाईल काय? दुसरा माझा अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ही जी काही डायग्नोस्टिक व्हॅन केलेली आहे ती व्हॅन फक्त मंडळात ठेवली, म्हणजे विभाग आणि जिल्हे एका विभागामध्ये 7-8, म्हणजे महाराष्ट्रातच सगळ्यात मोठा माझा विभाग आहे की ज्याच्या माझ्या मतदारसंघात 8 जिल्हे आहेत आणि 76 तालुके आहेत. त्यामुळे ही एक व्हॅन ती त्या ठिकाणी पुरी पडणार नाही. पण किमान ही प्रत्येक जिल्ह्याला तरी अशी व्हॅन आपल्याला करता येईल का, जेणेकरून किमान हे पेशंट जे आहेत त्याचं त्या ठिकाणी पडताळणी होईल आणि त्यांना पुढचे उपचार मिळू शकतील, या दृष्टीनं सरकार उपाययोजना करणार आहे का? आणि तिसरा माझा महत्त्वाचा प्रश्न सभापतीमध्ये या ठिकाणी आहे, जसं टाटा आहे, माझ्या लातूरमधलं स्वामी विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल आहे, किंवा आता छत्रपती संभाजीनगरला आपण शासनाच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे. तिथं ती पदभरणी असतील, तिथं लागणारं साहित्य देणं असेल, ह्या ज्या उपाययोजना आहेत त्याला कुठलाही विलंब होता कामा नये, ते तातडीने केलं पाहिजे. कारण कॅन्सर हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे सभापती महोदय, म्हणून त्यावर तातडीनेच वेळेत उपचार झाले तर तो पेशंट वाचू शकतो. आणि म्हणून यासाठी ही सरकार उपाययोजना केव्हा करणार हा माझा मुद्देसूद प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय आमदार विक्रम काळे साहेबांनी कॅन्सरच्या एकूण चाललेल्या सरकारच्या गतिमान पद्धतीच्या उपचार पद्धतीवर कशा पद्धतीचं काम चाललं आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याबद्दल सूचित केलं आहे. एकतर पहिल्यांदा आपला जो पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितले की कॅन्सर व्हॅनच्या फक्त आपण एकूण 8 आमचे जे विभाग आहेत त्या 8 विभागांमध्ये आपण सुरू केले, आणि त्यामुळे साहजिकच 8 विभागातनं 36 तालुक्यांमध्ये सगळीकडे पोहोचायला सुद्धा उशीर होतोय. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतोय की ज्याच्या माध्यमातून एका बाजूला राज्य शासनाच्या निधीतून आणि दुसऱ्या बाजूला DPTCच्या माध्यमातून सुद्धा पालकमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय आणि 36 जिल्हे साधारणतः 1 कोटी रुपयेपर्यंत सगळ्या त्याच्या उपलब्धतेपर्यंत होऊन जाईल. परंतु ते प्रत्येक जिल्ह्यात काय केलं पाहिजे, कारण स्क्रीनिंग झाल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलचं एक धोरण आम्ही जाहीर करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीचं स्क्रीनिंग करण्याबद्दल निर्णय अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठीचा आम्ही निर्णय घेतोय. दुसरा मुद्दा आपण सांगितला की टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच गोष्टींवरती आज सुद्धा कॅन्सरबद्दल जेवढी गतिमानता व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यामुळे पेशंटची संख्या वाढते, वेळेत उपचार होत नाहीत.
ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्याबद्दल सातत्यानं आपल्या एकूण वाढणाऱ्या एकूण कॅन्सरच्या पेशंटसाठी 16 ऑक्टोबर 2025ला राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे की ज्या निर्णयाच्या माध्यमातून आपण त्रिस्तरीय अशा पद्धतीचा लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा पद्धतीची त्रिस्तरीय अशी कॅन्सरच्या एकूणच स्क्रीनिंगपासून ते उपचारापर्यंतसाठी एक तरतूद केलेली आहे. याच्या माध्यमातून लेवल 1साठी टाटा हॉस्पिटल जे आहे हे सगळे काम करेल. L2 मध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, जे हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूर, पुणे, नांदेड या 7 ठिकाणी आणि त्याचबरोबर नाशिक, अमरावती या दोन्ही आमचे जे विभागीय संदर्भ हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सुद्धा या सगळ्या L2 मधल्या सेवा देतील की ज्याच्यामध्ये जे काय उपचार व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी सगळेच पेशंट्स प्रत्येक वेळेला मुंबईत येतात. तर मुंबईपेक्षा सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करता येईल. आणि L3ला की जिथं प्रायमरी लेवलला तिथंच पेशंट्सचा जो एकूण फ्लो आहे तो थांबेल. अंबेजोगाई, यवतमाळ, मुंबईमधले कामा हॉस्पिटल आहे, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थांचं रुग्णालय अशा या सगळ्या हॉस्पिटल्सला सुद्धा आपण त्याची प्रोव्हिजन करण्याबद्दलचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी निधीची उपलब्धता केली. त्याचं काम सुरू आहे. आणि याच्याबरोबरच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पहिल्या टप्प्यामध्ये 8 केमोथेरपी म्हणजे डे केअर सेंटर सुरू आहेत. NHMच्या आत्ताच्या बजेटमध्ये आम्ही सगळी मंडळी त्याच्यात अजून 26 सेंटर्स आपण सुरू करतोय. थोडक्यात पेशंटचा फ्लो इथं सगळा मुंबईला येईपर्यंत ते जे काय हाल होतं आहे आर्थिक त्याला नुकसान होतं आहे आणि पहिल्या टप्प्यातला आजार 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यापर्यंत जातो. या सगळ्या गोष्टींवरती ब्रेक लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे दोन्ही निर्णय आपण घेतलेत आणि त्याचा रिझल्ट पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसेल. नाही नाही, पण आता सगळ्याला लागू पडलं ना ते. संभाजीनगर विभागीय निधी आणि त्याची तरतूद आपण करणार काय? ते निश्चितपणाने एका बाजूला या सगळ्या प्रत्येक तालुक्याला सुद्धाच आपण ज्या पद्धतीनं सुविधा द्यायला निघालो आहे. त्यामुळे संभाजीनगर हे तर आपलं सेंटर आहे, रिसर्च सेंटर आहे. त्यामुळे तिथं ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या देण्याबद्दल सुद्धा निर्णय शासन घेईल. हे पहा, आता याच्यानंतर या लक्षवेधीच्या आधीच मी खरं तर सांगणार होते की आज गटनेत्यांची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की लक्षवेधीवरची चर्चा जी आहे ती प्रत्येक लक्षवेधीवरची चर्चा 10 मिनिटामध्ये संपणं अपेक्षित आहे. तर एक ज्यांची लक्षवेधी पुकारलेली आहे ते आणि त्यांचं समाधान होईपर्यंत अजून एखादं काही प्रश्नाला उत्तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. परंतु मी आधी घोषणा न केलेली असल्यामुळे आता चित्रा वाघ, अभिजित वंजारी आणि निरंजन डावखरे या तिघांनी नाही आता एवढ्या वेळ चालली तर बाकी अजून 5 लक्षवेधी आहेत, परत 4 विधेयकं आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की आता निरंजन डावखरे, चित्रा वाघ आणि अभिजित वंजारी यांनी पहिल्यांदाच जाहीर केलं होतं, म्हणजे आम्हाला हात वर केला होता. समीर भुजबळ आणि अमित गोरखेंनी पण केलेला आहे. आता मी उदार अंतःकरणाने अजून म्हणजे तुम्हाला 5 जणांना बोलायला देते. परंतु पुढच्या लक्षवेधीमध्ये फक्त लक्षवेधी विचारणारा आणि उत्तर अशा पद्धतीने मी लक्षवेधी घेणार आहे. काय काय बोलले बसून? काय नाही नाही, असं नाही करणार. मला पुढच्याही लक्षवेधी महत्त्वाचे आहेत ना, असं नाही. हां, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला बोलायला दिलेलं नाही, खाली बसा. चित्रा वाघ नाही, निरंजन डावखरे आधी घेतले. तर चित्रा ते प्लीज बसा. धन्यवाद सभापती महोदय. ही खरं तर काळे साहेबांनी आणि लक्षवेधीवरती प्रश्न विचारा, वर्णन करू नका. स्पेसिफिक प्रश्न की अतिशय महत्वाची ही लक्षवेधी आहे सभापती महोदय. आणि हा आजार जो आहे हा लाईफस्टाईल खरं तर आजार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय. आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातला मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की एक्सटेन्सिव्ह रिसर्च करून आपण याच्यामध्ये मगाशी आपण सांगितलं की रिसर्च चालू आहे, पण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला, कारण आपण बघतोय की लहान मुलांमध्येही हा आजार सापडतोय आणि वयोवृद्धांमध्येही सापडतोय. त्याच्यामुळे याला काय आता एज कॅटेगरी राहिली नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच्या संदर्भातलं या आजाराबद्दलचं गरीबातल्या गरीब माणसाला हे कसं परवडू शकेल या दृष्टिकोनाने शासन नेमकी काय पाऊल उचलतंय हे आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सभापती महोदया, सन्मान्य निरंजन डावखरे साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला की एकूण जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं याच्यामध्ये कशा पद्धतीनं धोरण घेतलं किंवा काय भूमिका शासनाची आहे. मी आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये MJPGY ही जी शासनाची खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे. या योजनेमध्ये साधारणतः आपल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्स जे आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा साधारणतः 761 ठिकाणी या सगळ्याबद्दलचे सेंटर्स जे सुरू आहेत त्याच्यामध्ये मोफत उपचार आपण करतोय.
त्या सगळ्या उपचारांच्या माध्यमातून एका बाजूला उपचार, त्याच्यानंतर फॉलोअपला सुद्धा जे पॅकेज आहे त्या पॅकेजबरोबर आता कालच माझ्याबरोबर काही बऱ्याचशा डॉक्टरांच्या ज्या सूचना आल्या त्याच्यामध्ये पेट स्कॅनसुद्धा आम्ही MJPGYमधून उपलब्ध करून देतो. पेट स्कॅनची जी स्क्रीनिंग होते की जे खूप खर्चिक असल्यामुळं ते तपासणी करायला जो उशीर होतोय त्यामुळे सुद्धा पेशंटला खूप त्रास होतोय. म्हणजे थोडक्यात शासनानं ज्या ज्या काही याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे त्या घेण्यासाठी सर्वच पद्धतीनं एका बाजूला नवीन आस्थापना उभा करणं आणि अगोदरच्या आस्थापनांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना कमीत कमी म्हणजे मोफत जेवढा उपचार करता येईल ते करण्याचा सुद्धा प्रयत्न आपला चालला आहे. आणि तिसरा त्याच्याबरोबरचा आणखीन एक मुद्दा चालला आहे की जो खूप महत्त्वाचा आहे. आपण याच्याबद्दलचं स्क्रीनिंग होणं, अवेअरनेस होणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण तपासणी करत नाही आणि त्या तपासणी न केल्यामुळे सुद्धा या सगळ्या आजाराची संख्या वाढत निघाली. त्यामुळे राज्य शासनानं मागच्याच वेळेला 4 फेब्रुवारीपासून एक अभियान घेतलं होतं. 2,92,00,000 महिलांची आपण तपासणी केली होती. त्याच्यातले रिझल्ट्स असे आले की बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा महिलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती आणि गांभीर्य कळालं आणि किमान उपचारापर्यंत गेल्याने अनेक लोकांचे अधिक चांगल्या पद्धतीने त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग झाला. आता सुद्धा त्याच पद्धतीचा आपण मोहीम घेतोय आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून स्क्रीनिंग करणं, शासनाच्या वतीनं या सगळ्यासाठी जे काही उपचार करण्यासाठी संदर्भ हॉस्पिटल उभा करण्याची आवश्यकता आहे ते करणं आणि तिसऱ्या बाजूला या सगळ्याबद्दल MJPGYची स्कीम असेल, ESICची स्कीम असेल आणि अन्य कुठल्या स्कीम्स असतील त्याच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त मोफत किंवा कमी खर्चाचे उपचार जे करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने चालू आहे. सन्मानित चित्राताई वाघ. एकच मिनिटात मी बोलणार आहे. अतिशय भयानक असा हा रोग आहे आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अतिशय उत्तम प्रयत्न करतं हे सुद्धा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी HPVची लस सुद्धा चालू केली आहे. ती मोफत देण्यात येते आणि त्यामुळे येणारी जी पिढी आपली आहे ती सर्वायकल कॅन्सर फ्री नक्की असेल. महाकेअर सारखं एक चांगला असा उपक्रम आरोग्य विभागाकडनं केलं आहे. त्यामध्ये पेप्समेर आणि बाकीच्या गोष्टी होत आहेत. यासुद्धा सांगणं गरजेचं आहे की सरकार काय त्या ठिकाणी करते आणि सार्वजनिक आरोग्य खातं हे अतिशय उत्तम काम राज्यात करते. तरीसुद्धा बाकीचे कॅन्सर्स म्हणजे सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याबरोबरीनेच लंग्सचा कॅन्सर असेल, परंतु सभापती महोदय ओरल कॅन्सरसुद्धा अजून पूर्णपणे गेलेला नाही आहे, त्याचं उच्चाटन झालेलं नाही आहे. आणि म्हणून मला सभापती महोदय आपल्याला सांगायचं आहे की ओरल कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासन आणखीन काही उपाययोजना करणार आहे का? धन्यवाद सभापती. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी ओरल कॅन्सरच्या बद्दल आपण काय उपचार करणार आहोत की ज्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशंटची संख्या वाढू नये यासाठी जे काय उपाययोजना करणार त्याच्यात शासन काय करणार आहे अशा पद्धतीची विचारणा केली. मी आपल्याला 2 गोष्टी त्यांच्या प्रश्नाच्या निमित्तानं निश्चितपणे सांगू इच्छितो. परवा 28 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी खूप मोठं एक काम आपल्या सगळ्यांच्यासाठी केलं. उद्याच्या 8 मार्चला आपण सुद्धा महिला दिनाच्या निमित्तानं या सगळ्या एकूण 9,84,000 आपल्या जे काही 14 ते 15 वयोगटातल्या ज्या मुली असतील त्यांच्यासाठी HPV व्हॅक्सिनेशनचं राज्य शासनाच्या वतीनं मोफत आणि महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं व्हॅक्सिनेशन करण्याचा कामाचा आपण शुभारंभ करतो. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे एक अतिशय महत्त्वपूर्ण काम आपण सुरू करतोय. पुढच्या 3 महिन्यांमध्ये हे व्हॅक्सिनेशन होईल आणि त्यानंतर ती निरंतर प्रोसेस व्हॅक्सिनेशनची जी आहे ते तशाच पद्धतीने चालू राहील की ज्याची आवश्यकता अशी होती की 14 ते 15 वयोगटातल्या ह्या ज्या मुली आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली पुढच्या नेक्स्ट इयरला येतील की ज्याच्यामुळं या मुलींना जो होणारा सर्वायकल कॅन्सरचा पार्ट होता तो आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं दूर करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय. दुसरं, सन्मान्य चित्राताईंनी आणखीन एक प्रश्न विचारला की ज्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर खूप पॉझिटिव्हली मला देता येईल. EDBचा प्रोजेक्ट एक आमच्याकडं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला की ज्याच्यामध्ये 4,500 कोटी रुपयाचं एकूण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या इनोव्हेशनसाठी सुद्धा फंड्स उपलब्ध होतील. त्यातला एक पोर्शन जो आहे तो आम्ही एवढ्यासाठी ठेवला आहे की 30 वयाच्या पासून पुढच्या सगळ्या लोकांचं कॉमन स्क्रीनिंग करणं, कॅन्सरच्या दृष्टिकोनातून कॉमन स्क्रीनिंग करणं, कारण खूप महत्त्वाचं आहे स्क्रीनिंग होणं. आणि मग फंड्स नाहीत, त्याच्यानंतर आमच्याकडं एक्सपर्ट्स नाहीत आणि आमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती पाहिजे ती पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी EDBमधनं जी काय तरतूद केली बजेटमध्ये त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर एक अशीच मोहीम आम्ही घेऊ आणि त्याच्या माध्यमातून 30 पासून पुढच्या वयोगटातल्या सगळ्या लोकांचं कॉमन आपण जे स्क्रीनिंग करू. त्याच्यामध्ये ओव्हरऑल असेल, ब्रेस्ट असेल, सर्वायकल असेल, सगळ्या कॅन्सरला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने थांबवण्यामध्ये खूप मोठं यशस्वी असं काम महाराष्ट्रात आपण करू. सन्माननीय अभिजित वंजारी. काळेत शेवटी देते ना तुम्हाला. सभापती महोदय, कॅन्सरच्या बाबतीमध्ये ही लक्षवेधी अत्यंत महत्त्वाची आहे. फक्त मला स्पेसिफिक प्रश्न 2 विचारायचे आहे सभापती महोदय, मंत्री महोदयांना. एक तर कोबाल्ट युनिट वगैरे जसं नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये मागल्या काळामध्ये खूप वर्षापर्यंत नादुरुस्त होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरच्या पेशंट्सची गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती.
आता नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचं एक जामठ्यामध्ये मोठं हॉस्पिटल आहे आणि अतिशय चांगलं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी त्यांनी इतक्या देश-विदेशातनं सगळ्या मशिनरीज नवीन आणल्या आहेत त्या ठिकाणी. तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्या नागपूरमधलं GMCमधलं असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने असलेलं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे, तिथल्या लोकांची इच्छाशक्ती चांगली आहे, डॉक्टरांची टीम चांगली आहे. पण ज्या पद्धतीच्या मशिनरी, जसं तुमचं लिनियर ॲक्सिलेटर असते, तर या सगळ्या नवीन ज्या मशिनरीज आहे, जोपर्यंत तसं पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण राज्यामध्ये या सगळ्या महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये उभं करणार नाही, तोपर्यंत ज्या पद्धतीचा उपचार आपल्या कॅन्सरच्या पेशंट्सला राज्यामध्ये मिळतो तो मिळणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले कॅन्सरच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये आपण त्या इन्फ्रास्ट्रक्चर तसं आपण उभं करण्यासाठी आपण तशी तरतूद करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. त्यांनी तेच उत्तर दिलं लक्षवेधीत सगळं. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे. कारण एका बाजूला आपण ज्या पद्धतीनं उपचारासाठी नवीन नवीन पद्धतीच्या GR करतो, त्याचबरोबर एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या सुधारणांसहित मशिनरी पाहिजेत त्या सगळ्या देणं अपेक्षित आहे. NCIला मी स्वतःसुद्धा जाऊन आलो आणि ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका बाजूला NCIच नाही तर प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीच्या उपलब्ध व्हायला पाहिजेत. एक धोरण करून एक बैठक घेऊन आम्ही या सगळ्याबद्दल जी एक्सपर्टी NCIला असेल, टाटाला असेल, तेवढी जास्तीत जास्त किमान जिल्ह्याच्या पातळीवरती आणि मग त्याच्यानंतर विभागीय पातळीवरती सुद्धा करण्यामध्ये जे काही करता येईल ते निर्णय आम्ही निश्चितपणे घेऊ. सन्माननीय समीर भुजबळ. पंकज, पंकज. माननीय सभापती महोदय, मी एक प्रश्न असाच मांडू शकतो ज्या महिलांमधला जो स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर मुंबई आणि ग्रामीण भागामध्ये मोफत मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणीची सुविधा आपण सर्वत्र उपलब्ध करणार का? आणि लवकर निदानासाठी शासनाने कुठली ठोस धोरण आपण अंमलात आणणार का? याचबरोबरीने सर्व महिलांना जे आहे विशेष तपासणी मोहीम राबवून पूर्ण जे आहेत महाराष्ट्रामध्ये आपण जो म्हटलं की फंड जो आहे आपण याच्यामध्ये मांडणार आहोत, बजेटमध्ये सुद्धा मागणी केलेली आहे. पण CSR ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सुद्धा जे आहेत बऱ्याच कंपन्या आहेत त्यांना समजा आपण बरोबरीने घेतलं तर मला वाटतं आपण महाराष्ट्राच्या म्हणजे गावागावात आपण पोचू शकतो आणि ही जी आहे मोहीम राबवून जे आहे जास्तीत जास्त जे आहेत महिलांचे जे आहे चिकित्सा जे आहे आपण करू शकू. तर आपण ही जी आहे योजना ही आपण अंमलात आणणार का? सन्माननीय भुजबळ साहेब, त्यांनी हेच उत्तर चित्राताई वाघांच्या प्रश्नावर दिलं आहे ऑलरेडी. हां, ते तुम्ही ऐकलं ना सभागृहात. मग आपण तोच प्रश्न विचारावा का? दुसरा द्या थोडं उत्तर. आंबेडकर साहेब काय ॲड करायचं असेल ॲड करा. सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य सदस्य भुजबळ साहेबांनी सांगितलेले मुद्दे की जे पूर्वीच्या उत्तरांमध्ये मी पण दिलेतच. म्हणजे थोडक्यात ADBमध्ये होईल, ADBच्या माध्यमातून दुसरं आपलं जनरल स्क्रीनिंग आपण करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आपण चांगलं उभा करतोय, MJPGYची स्कीमच्या माध्यमातून जे काही आपल्याला द्यायला पाहिजे त्या सगळ्या अधिक चांगल्या पद्धतीचे दर्जेदार उपचार देण्यामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण निघालोय. आणि त्याच्याबरोबर एक मुद्दा मात्र तुमचा अगदी बरोबर आहे, कारण CSRमध्ये सुद्धा लोक यायला आपल्याबरोबर तयार आहेत. त्या सगळ्या लोकांना सुद्धा बरोबर घेतलं तर फंड्सची अडचण सांगायची गरज नाही, कारण आता CSR हे खूप चांगल्या पद्धतीचा सोर्स आहे आणि राईटली आम्ही जर त्यांच्यापर्यंत गेलो आणि चांगल्या हेतूसाठी गेलो तर सरकार म्हणून ते सगळेजण सुद्धा आपल्याबरोबर येतील. तशी एक आम्ही सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपनींबरोबर सुद्धा आपण एक बैठक घेऊन CSRला सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा निर्णय आम्ही. शेवटी तुमची लक्षवेधी जाईल भाषण. चला, धन्यवाद सभापती महोदय. मुंबईमध्ये 57% रुग्णांना अॅडनोकार्सिनोमा या थेट धूम्रपान जे करत नाही अशा लोकांनाही हा आजार झालेला आहे. यामध्ये माझा प्रश्न आहे की एअर क्वालिटी हेल्थ ॲडवायझरी यासाठी आपण जारी करणार आहोत का? तसंच विशेष मुंबईमध्ये लंग कॅन्सर स्क्रीनिंग राबवण्याचं सरकारचं काय नियोजन आहे का? आणि आज या ठिकाणी शिक्षण मंत्री उपस्थित आहेत. माझा मंत्र्यांनाही सवाल आहे की कर्करोग प्रतिबंध जीवनशैली, व्यसन व प्रदूषण हा अभ्यासक्रम जर आपण शाळेमध्ये शिकवला तर अशा विषयांचा समावेश येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आपलं करण्याचं काही नियोजन आहे का? सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय. नाही, हो, तुमची शेवटी लक्षवेधी आहेत म्हणूनच आम्ही करतो. सन्मान्य सभापती महोदय, नाही, आता पुढचा सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की मुंबईमध्ये एकूणच हवेची जी काही गुणवत्ता आहे त्याच्यामुळे सुद्धा लंग कॅन्सरचं प्रमाण वाढलंय किंवा इतरही पेशंट्सची संख्या वाढते. त्याच्याबद्दल काही मुंबई महानगरपालिकेच्या एकूण कामकाजामध्ये एअर क्वालिटीबद्दल काही निर्देश आपण देणार आहात का? खरं तर 6 नोव्हेंबर 2025ला त्याच्याबद्दल मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक काढले
आणि त्याच्यामध्ये 28 कलमी मार्गदर्शक तत्त्व आणलीत की ज्याच्या माध्यमातून रिअल टाईम मॉनिटरिंग असेल, त्याच्यानंतर बांधकामांच्या ठिकाणासाठीचे नियम असतील, धूळ नियंत्रणासाठी असतील, रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी असेल, त्याचबरोबर भरारी पथकं की जी अंमलबजावणी आणि दंड करण्याबद्दलची सुद्धा 94 भरारी पथकं त्यांनी हे केलेली आहेत. स्वच्छ इंधन, बेकरी, स्मशानभूमीमध्ये लाकूड किंवा कोळशाऐवजी गॅस आणि विजेचा वापर करणे अनिवार्य करणे, अशा सगळ्या गोष्टी आणि त्याच्याबद्दलची एक SOP जाहीर केलेली आहे. या सगळ्याचा प्रभावी वापर करून आपण या सगळ्याबद्दलचा निर्बंध आणू शकतो. काळे साहेब, झालं नाही का समाधान आता? हा आजारच इतका भयंकर आहे सभापती महोदय की मंत्री महोदय प्रयत्न करतायत, त्याबद्दल आम्ही अंशतः समाधान व्यक्त करतोय. मंत्री महोदय, आपण याच्यामध्ये जातीनं लक्ष घालता नव्हे तर पूर्ण मेहनत करून लक्ष घालता आरोग्य विभागामध्ये, त्यामुळं शासनाचं आरोग्य विभाग सुधारायच्या मार्गावर आहे. सभापती महोदय, या ठिकाणी आता आपण सुद्धा हे मान्य केलंय सरकारनं की हे जे L1, L2, L3 हे जे काय स्तर केलेत याच्यामध्ये सुद्धा L1ला कोण आहे तर टाटा, म्हणजे आपण सुद्धा कशावर अवलंबून आहोत? टाटा हॉस्पिटलवर. तर मग आपल्याला पुढे जावं लागेल. तर मग किमान विदर्भामध्ये एक सेंटर आणि महाराष्ट्रासाठी सेंटर प्लेस म्हणून छत्रपती संभाजीनगरला आपलं ऑलरेडी सेंटर आहे किंवा पुण्यामध्ये, तर याला तरी टाटासारखं जर हॉस्पिटल आपण बनवलं आपलं शासनाचं मालकीचं, तर मला वाटतं सगळा जो महाराष्ट्रातल्या रुग्णांची सुविधा होऊ शकेल ना मंत्री महोदय. उद्या आपल्याला L1 टाटा म्हणण्याची गरज पडणार नाही. ते तर आहे, ती चांगली गोष्ट आहे, पण शेवटी ते प्रायव्हेटच आहे, खाजगीच आहे. तर शासनाचं असं हायर सेंटर जसं टाटानी केलंय, कारण शेवटी सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की इथं ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे साध्या डॉक्टरचं काम नाही, त्याला स्पेशल डॉक्टर यासाठी लागतो आणि ते पुण्यासारख्या, नागपूरसारख्या, संभाजीनगरसारख्या शहरामध्ये उपलब्ध होऊ शकतात खाजगी सोळा डॉक्टर्स. त्यामुळे अशा पद्धतीनं शासन पावलं उचलून नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे इथं जरी 3 सेंटर केली तर हा सगळा फ्लो जो मुंबईला यायचा आहे तो कमी होईल आणि रुग्णांना सुद्धा मदत मिळेल. त्यामुळे या बाबतीमध्ये तातडीनं सरकार पावलं उचलेल काय, कारण ह्याला धोरणात्मक निर्णय लागेल. हे काही सहज होणार नाही, पण ते आपल्याला करावं लागेल राज्याच्या दृष्टिकोनातून. हे आपण कधी करणार? आणि आपण जे आता सांगितलेलं आहे की डे केअर, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ऑपरेशन केलं तरी केमोथेरपी लागते, ऑपरेशन नाही केलं तरी कॅन्सर रुग्णाला केमोथेरपी लागते, बरोबर आहे. तर ही जी सेंटर आपल्याला उघडायची, आपण म्हणणार की उघडणार म्हटलेलं आहे, पण ह्याला काहीतरी कालमर्यादा लागेल, ती तातडीनं उघडावी लागतील. कारण केमोथेरपी म्हणलं तरी मुंबईला यावं लागतं त्या रुग्णाला. हे जे हाल आहेत हे थांबवण्यासाठी सभापतीमध्ये प्रश्नावर येतो की हे किमान पुढील अधिवेशन व्हायच्या अगोदर हे सेंटर उघडलेली असतील का, काय पुढील अधिवेशन. हा, आणि तिसरा शेवटचा प्रश्न, तीनच विचारले, तीनच आहे, तिसऱ्यावर आलोय की आता जी आपल्याला ही व्हॅन घ्यायची आहे, ही व्हॅन त्याला पण तंत्रज्ञ लागणार आहे. ही व्हॅन काही कुणी चालवून करू शकणार नाही. PPP मोडवरती मंत्री महोदय जर आपल्याला करता आलं की प्रायव्हेट सुद्धा लोक याच्यामध्ये येऊ शकतात, किमान विभागात जरी 2 सध्या तात्पुरत्या केल्या तरी आपलं भागवू शकेल. तर त्या दृष्टीने सुद्धा उपाययोजना तातडीने आपण करणार काय? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य काळे साहेबांनी जे 2 प्रश्न विचारले, 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नांमधला पहिला प्रश्न असा होता की L1, L2 आणि L3 ही आपण प्रोव्हिजन केली, परंतु ती L1 हा फक्त टाटा हॉस्पिटललाच आपण केलं की ज्याच्यामुळं मग आपण संभाजीनगरचं काय, पुणे रिजनचं काय, किंवा इकडं आपण गेलो तर नाशिक रिजनचं काय, असं प्रत्येक ठिकाणी आपण म्हणणार. खरं तर ही आपण सुरुवात केली. अनेक वर्ष आपण बघतोय की पेशंट कॅन्सरचा म्हटलं की मुंबईला जायचं, याच्या पलीकडे आपण काहीच करत नव्हतो. पण आता गंभीर ह्या एकूणच आजाराचं गांभीर्य असं आहे की पेशंटची संख्याच खूप वाढायला लागली. त्यामुळं एका बाजूला ही सुरुवात केली आणि पुढच्या टप्प्यामध्ये जर काय म्हणण्यापेक्षा भविष्य काळात ते करावं लागेल, परंतु एक सुरुवात तीही करू आणि पाठोपाठ आवश्यकतेप्रमाणे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा म्हणजे विभागीय अजून सेंटर्स वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते निश्चितपणे आपण करू. दुसरा मुद्दा आहे की याच्याबरोबरीनं आपण जे सांगितलं की आता केमोथेरपी म्हणजे डे केअर सेंटर्स जी आहेत ती किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी होतील का? याच्यापूर्वीची 6 सेंटर्स ऑलरेडी सुरू आहेत, आता 8 सेंटर सुरू आहेत आणि आता आपण 26 सेंटरसाठीचं टेंडर फ्लोट केलं आहे. मला असं वाटतं की आपण पुढच्या 26 सेंटरचं पूर्ण लोकार्पण होऊन त्याच्यानंतरच्या रिझल्टवर आपण जर अधिवेशनात बोललो तर मला खूप बरं वाटेल. सभापती महोदया, खरं तर हा जो प्रश्न आहे बोगस पॅथॉलॉजी लॅब, मी जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा 2ऱ्या का 3ऱ्या वर्षीच
हा प्रश्न मी उपस्थित केला होता. या सभागृहातच त्याच्यावर सखोल चर्चा झाली होती आणि तेव्हा असं ठरलं की जर का महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे आणि त्यामध्ये केवळ नर्सिंग होम आणि मॅटर्निटी होम या वैद्यकीय आस्थापनांनाच ते कवर होतो तो ॲक्ट. त्याच्यानंतर ज्या विविध आरोग्य सेवा आहेत, मग पॅथॉलॉजी लॅब असतील, यासाठी कुठला कायदा नाही आहे. आता अनेक प्रकारचे टेक्निशियन आहे. काही टेक्निशियन आहे ते ECG मशीनवरून ECG काढतात. लॅबॉरेटरी टेक्निशियन तपासण्या करून फक्त रिझल्ट प्रेझेंट करतात. त्यांना कोणतेही सहीचे अधिकार नाही, इंटरप्रिटेशनचे अधिकार नाही, डायग्नोसिसचे देखील अधिकार नाही आहेत. परंतु हा विषय म्हणजे कायदा नाही म्हणून या बोगस लॅब चालू द्यायच्या का? जवळजवळ 8,000 लॅबॉरेटरी आहेत महाराष्ट्रामध्ये सुमारे अंदाजे. पण या सगळ्या लॅब, मला एक मागच्या काळामध्ये एका व्यक्तीला खोटा रिपोर्ट दिला की त्याला एड्स झालेला आहे म्हणून त्यांनी आत्महत्या केली सभापती महोदय. आणि अशा वेळेला चुकीचे रिपोर्ट देणं, मॅनिप्युलेटेड आकडे देणं, खोटे आकडे देऊन खोटे रिझल्ट देणं आणि टेक्निशियननी सही करणं, खरं तर सहीचा अधिकार त्या रिपोर्टला केवळ MD पॅथॉलॉजिस्टला आहे. आणि आपल्याकडे तसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण आहे 2010चा. अनेक विविध कोर्ट्सनी पण हे म्हटलंय की केवळ MD पॅथॉलॉजिस्ट हाच सही करू शकतो रिपोर्टवर. डिजिटल सह्यांचा उपयोग केला जातो. दुसऱ्या राज्यात तेलंगणा किंवा महाराष्ट्राच्या इतर ज्या सल्लग बाजूला राज्य आहेत तिथून कुठल्या तरी डॉक्टरांची सही मिळवली जाते किंवा त्यांच्या खोट्या सह्या केल्या जातात. तर हे अत्यंत गंभीर सगळे प्रकार घडत आहेत. मला मंत्री महोदयांना असं विचारायचं आहे की याच्यावर वारंवार सांगलीचाच विषय येतो. त्यावेळेला जेव्हा मी लक्षवेधिका प्रश्न उपस्थित केला होता तोही सांगलीचा विषय होता. सिव्हिल सर्जन सांगलीने त्या लॅबची मान्यता रद्द केली, परंतु त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी त्याला ओव्हररूल केलं. असा देखील प्रकार या महाराष्ट्रात घडलाय. मला हे विचारायचं आहे की ऑलरेडी जो 1961चा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट जो बोगस डॉक्टरांच्या अगेन्स्ट आहे, बोगस डॉक्टरना शिक्षा या कायद्याखाली मिळू शकते. तर जर का हे टेक्निशियन सह्या करत असतील तर हे टेक्निशियन सुद्धा ही सही बोगस आहे. मग त्यांना सुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल तुम्ही करणार का? कारण तुमचा आता कायदा येईल, कधी येईल माहिती नाही. कारण 4 वर्ष 5 वर्ष झाले हा कायदा येतोय. याच्यात वेस्टेड इंटरेस्ट आहे असा माझा थेट आरोप आहे. कारण जी टेक्निशियन्सची एक संघटना आहे त्यांना सुद्धा वाटतंय की आम्हाला सहीचे अधिकार मिळाले पाहिजे. या सगळ्या बातम्या आमच्याकडे येतात, तेही आमच्याकडे येऊन भेटतात की आम्ही MSc केलं आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये, आम्ही मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc केलं आहे, आम्ही PhD केलं आहे, पण तरी त्यांना सहीचा अधिकार मिळत नाही. तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जो 1961चा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट हा अत्यंत प्रभावी आहे, तो बोगस डॉक्टर्सच्या अगेन्स्ट आहे. तर हे जे टेक्निशियन्स आहे जे बोगस लॅब चालवतात किंवा सह्या करतात डॉक्टरच्या ऐवजी, तर यांना सुद्धा त्या कायद्यामध्ये तुम्ही कव्हर करणार का? धन्यवाद. सभापती महोदया, सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदेने जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने एकूणच आपल्या आरोग्य सेवेमध्ये पॅथॉलॉजी लॅब आहेत, त्या लॅब आणि त्या लॅबमधली गुणवत्ता आणि अचूकता जर आली तरच आपल्याला आरोग्याच्या सेवा अजून चांगल्या पद्धतीने देता येतील. आणि त्यासाठी जे काही टेक्निशियन्स असतील त्यांची सुद्धा एकूण शैक्षणिक ती गुणवत्ता आहे ती सुद्धा तपासली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे योग्य उपचार होण्याबरोबरच एक योग्य निदानसुद्धा करण्यामधली प्रक्रिया अधिक गतिमान व्हायला पाहिजे, याबद्दलचा त्यांचा आग्रह आहे. माझा आपल्याला सांगणं आहे, मला वाटतं मी लक्षवेधीमध्ये सुद्धा उत्तर दिलं, उत्तरात सुद्धा आपण ते दिलेलं आहे की आपण याच्याबद्दलचा एक कायदा करतोय. आमचा प्रयत्न आहे की याच अधिवेशनातून यावा, त्या कायद्याच्या अनुषंगानं याच्यामधले जे काही सुधारणा आहे त्या सुधारणाबद्दल एका बाजूला सर्व लोकप्रतिनिधी, याच्याशी संबंधित असणारे सगळे लोक, आणि त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे कायदा होईल आणि त्यानंतर रूल्समध्ये या सगळ्या गोष्टी आपण घेऊ. आपला उद्देश हा एकच असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये जशा दर्जेदार आरोग्याच्या सेवा मिळायला पाहिजे तशाच अचूक अशा पद्धतीचं निदानसुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राचा कायदा दिशादर्शक होईल अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फक्त त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा असतील, ज्या सूचना असतील त्या आपण सगळ्यांना ओपन टू ऑल सगळ्यांनाच आपण घेणार आहोत आणि त्या सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे आपण पुढे जाऊ. सभापती महोदय, मंत्री महोदय, मला हा प्रश्न होता की बोगस डॉक्टर्सवर शिक्षा व्हावी यासाठी कायदा आहे तो 1961चा, जो असा मी 2दा उल्लेख केला. तर हे जे खोट्या सह्या करतात किंवा ऑथराईज नाही आहे सही करायला, ते रिपोर्ट साईन करतात आहे,
मग हाही बोगस प्रकार आहे. मग यांना तुम्ही या खाली अटक करू शकता ना, कारण हे सर्रास चालू आहे. आणि इतके सगळे लॅब्स अनेक वेळा रिपोर्ट मॅनिप्युलेट करतात, दुसऱ्या राज्यात सही. हे सगळे बघा वर्तमानपत्रांचे कटिंग्ज आहेत की इतर राज्यात जाऊन सह्या घेतलेल्या आहेत किंवा मृत डॉक्टरच्या पण सह्या आहेत रिपोर्टवर. हे पण सगळे आपल्याकडे गोष्टी आहेत. त्यामुळे हा जो 1961चा जो कायदा आहे तोपर्यंत त्याच्या अंडरही तुम्ही त्यांना अटक करू शकता आणि शिक्षा देऊ शकता. तशी तुम्ही करणार का? 1961च्या ॲक्टबद्दल बोला. सभापती महोदया, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला याबद्दलच्या कायद्याची स्पष्टता अजून झालेली नाही. एका बाजूला DMER आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग, या दोघांच्या मधून याच्यामध्ये कुठंतरी अजून स्पष्टता असणारा कायदा आल्याशिवाय आपण कारवाई करू शकत नाही. महाराष्ट्रात सगळीकडे असणाऱ्या लॅब ज्या आहेत, अगदी गाव पातळीवरच्या लॅबपासून खूप मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या काही लॅब्स आहेत त्याच्याबद्दलच्या कायद्याचं एक चांगल्या पद्धतीचं जे काही आपण हे करतो, कायदा करतोय, त्याच्यामध्येच याला सगळं मॉनिटरिंग करू. आज आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु याच्यामधली स्पष्टीकरण नसल्यामुळे आपल्याला तशा पद्धतीने गुन्हा दाखल करता येणार नाही. एक मला दिसतंय असं, विक्रम काय बरोबर विचारात आपण पण होताय आणि मी पण मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय आणलेला होता सभापती महोदया. आपण निर्देश पण दिलेले होते की आरोग्याच्या दृष्टीनं लॅब हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. प्रश्न विचारा. प्रश्नावरच येतोय सभापती महोदय. आणि म्हणून त्या अनुषंगानं त्याही वेळेस आश्वासन दिलं होतं सभापती महोदय की कायदा करू. आता त्या आश्वासनाला मंत्री महोदय 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. आता मी 4 टर्म झाला आमदार आहे, मी याचा पाठपुरावा करतोय. म्हणून मंत्री महोदय, आपल्याला हे कायदा महत्त्वाचा आहे, कारण हे सामान्य रुग्ण अगदी खेड्यापाड्यात सुद्धा रक्त लघवी तपासणे आपल्याला पण माहीत आहे, अगदी गाव पातळीवर हे झालेलं आहे. तर त्याच्यासाठी ही सगळं योग्य व्हावं, हे योग्य करायचं आहे आपल्याला. त्यामुळं लॅब चालविणारे असतील हे पण महत्त्वाचे घटक आहेत, टेक्निशियन हे पण महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळं आपल्याला एक बैठक हा कायदा करण्याच्या पूर्वी घेऊन त्याच्यामध्ये त्यांची संघटना आहेत वेगवेगळ्या, यांचं मत जाणून घेऊन हा कायदा सर्व दृष्टीनं चांगला व्हावा आणि तो लोकहिताचा व्हावा या दृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी आपण ही बैठक घेऊन कराल का? आता अतिशय मुद्देसूद प्रश्न आहे. सभापती महोदया, सन्मान्य सदस्य काळे साहेबांनी जो प्रश्न विचारला, मी आपल्याला आत्ताच अगोदर सांगितले की एका बाजूला ह्या कायदा करण्याबद्दल याच अधिवेशनात यावा असा आमचा प्रयत्न चालला आहे. हा कायदा करत असताना त्याचे जे रूल्स करायला पाहिजे त्याच्यामध्ये संबंधित असणारे सगळे घटक, सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्या सगळ्यांच्या बरोबरची बैठक आपण घेऊ, सगळ्यांच्या सूचना विचारात घेऊनच आपण पुढे जाऊ. सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय, कायदा या अधिवेशनात आला तर ते स्वागतार्हच आहे. पण कायद्याच्या मध्ये सन्माननीय मनीषा कायंदे यांनी जो मुद्दा घेत आहेत सातत्याने, की ज्यांनी पॅथॉलॉजी केलेलं आहे, DMLT केलेलं आहे, त्यांना सहीचा अधिकार देण्याची जी त्यांची मागणी आहे ती योग्य का अयोग्य याच्यावरती आपल्याला कोविडच्या काळामध्ये काय उच्छाद झाला आपण पाहिलेलं आहे. 5 तासामध्ये दिली RT-PCR तपासणी करून तर दुप्पट पैसे, नाही तर निम्मे पैसे. आणि प्रत्येक वेळेला RT-PCR तर रिपोर्ट कोणाच्या सहीने येत आहेत हे बघण्याची सुद्धा शुद्ध समाजात राहिली नव्हती. इतकी गंभीर परिस्थिती होती, इतका त्याचा दुरुपयोग झाला आहे. तर जे त्या विषयामधलं त्या ज्या पॅथॉलॉजीचे रिपोर्टचा अर्थ ज्यांना कळतो त्यांची त्याच्यात फक्त सही असायला पाहिजे का तो जो करतोय टेक्निशियन त्याची सही असायला पाहिजे, याच्याचबद्दलचा मूळ मुद्दा आहे ना तुमचा जो आहे तो. त्यामुळे तुम्ही कायदा करायचं जे म्हणताय त्याच्यामध्ये त्याचं प्रमाणीकरण केलं पाहिजे, स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. आणि त्यासाठी काही मुद्दा समाविष्ट केला असेल तर तसं सांगा आपण. हा कायदा येईल तेव्हा येईल. मुळात म्हणजे बोगस डॉक्टरसाठी जो कायदा आहे, म्हणजे मी डॉक्टर नाही आहे पण मी निदान करते, ट्रीटमेंट करते, टेक्निशियनला अधिकारच नाही आहे सही करायचा, फक्त MD पॅथॉलॉजिस्टला आहे. आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे पिटिशन झालेले आहेत. एक तर निकाल माझ्या हातातच आहे. तर जो 1961चा जो कायदा आहे तो आहे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, हा अत्यंत प्रभावी आहे. मग हे टेक्निशियन पण बोगसच आहे ना, दे आर सायनिंग इन प्लेस ऑफ डॉक्टर, डॉक्टरच्या ठिकाणी ते सही करतात आहे, म्हणजे हा बोगस प्रकार आहे. मग ह्याच कायदा जर का इतका प्रभावी आहे मग त्यांना त्याच्यामध्ये कव्हर करून तुम्ही अटक का नाही करत? मला आता काय वाटतं याच्यावर बैठक घ्या पुढच्या आठवड्यात आणि निवेदन करा. मला वाटतं आता की चर्चा होऊ शकत नाही पुढे. या विषयासाठी जी बैठक घेऊ त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचना घेऊ आणि आपण पुढे जाऊ.